संदीप, राज ठाकरे यांनी ट्विट करून हिंदी भाषा जी नवीन अभ्यासक्रमामध्ये घेतली जाणार आहे त्याला विरोध केलेला आहे. काय एकूण सांगाल? पहिले तुम्हाला करेक्ट करतो, हिंदी भाषा अभ्यासक्रमात घेतला म्हणून विरोध नाहीये. हिंदी भाषा सक्तीची केली त्या सक्तीला आमचा विरोध आहे. कुणी कुठली भाषा शिकावी हा प्रत्येकाचा विषय आहे, पण ह्या ज्या सक्ती केल्या जातात या सक्तीला आमचा विरोध आहे. नंबर 1. नंबर 2, भारतामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपण भाषावार प्रांतरचना केलेली आहे. मग दुसऱ्या राज्याची जी भाषा आहे ती भाषा तुम्ही आम्हाला सक्तीची का करताय या गोष्टीला आमचा विरोध आहे. मुळात असं आहे की उत्तर प्रदेशमध्ये तुम्ही असाल, तुम्ही मध्य प्रदेशमध्ये असाल, जिकडे हिंदी भाषा त्यांची राज्यभाषा आहे तिकडे तुम्ही करा ना सक्तीची. माझ्या राज्यामध्ये येऊन दुसऱ्या राज्याची भाषा सक्तीची करणं या गोष्टीला आमचा विरोध आहे आणि तो टोकाचा विरोध असेल हेही सरकारने लक्षात घ्यावं. पण राज ठाकरे यांनी हेही सांगितलेलं आहे की जी भाषा खरं तर मराठी भाषेसंदर्भात हा आग्रह सरकारकडून होणं गरजेचं होतं, पण तो आग्रह न होता हिंदीचा आग्रह होताना बघायला मिळतोय. मी मुख्यमंत्र्यांचं सुद्धा ऐकलं की संपर्क भाषा हिंदी ही संपर्क भाषा आहे वगैरे वगैरे. अशी संपर्क भाषा कुठली असं मुळात भारताची ही संपर्क भाषा आहे अशी घटनेमध्ये कुठलीही तरतूद नाहीये. राष्ट्रीय शिक्षण धोरण म्हणजे ब्रह्मवाक्य नाही, ते चुकू शकतं हेही लक्षात घेतलं पाहिजे. इतक्या वर्षात जे राष्ट्रीय शिक्षण धोरण होतं त्यामध्ये सगळ्या भाषांना समान दर्जा होता आणि मराठी तर मग अभिजात भाषा आहे. हिंदी काही अभिजात भाषा नाहीये. हिंदी भाषा ही उर्दू पासनं फारसी पासनं अनेक शब्द घेऊन तयार झालेली भाषा आहे. त्यामुळे हिंदी भाषा ही काही अभिजात भाषा नाहीये. मराठी ही अभिजात भाषा आहे. मग मराठी शिकवा तुम्ही देशभर संपर्क भाषा म्हणून. पण जेव्हा भाषावर प्रांतरचना झालेली आहे तर त्या प्रांतांमध्ये त्या भाषेला महत्व असलं पाहिजे आणि दुसऱ्या राज्याची भाषा तिसऱ्या राज्यात तुम्ही सक्तीची करू शकत नाही. या धोरणाला आमचा विरोध आहे. अभिजात भाषेचा दर्जा देऊनही त्या पद्धतीनं सरकार योग्य भूमिका घेत नाहीये का? काय वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं सरकारला इथे महाराष्ट्रामध्ये मराठी वर्सेस इतर भाषी असा काही वाद निर्माण करायचा आहे का अशी सुद्धा शंका आम्हाला येते. ती सन्माननीय राजसाहेबांनी त्यांच्या पत्रामधनं पण व्यक्त केली. बरोबर. संदीप, पत्राद्वारे हेही आवाहन केलेलं आहे की महाराष्ट्रातील इतर राजकीय पक्षांना जर थोडं जरी मराठी भाषेबद्दल प्रेम असेल तर त्यांनी देखील हा विरोध केला जा. हे आवाहन तुम्हाला वाटतं की राजकीय इतर जे पक्ष आहेत, प्रादेशिक पक्ष आहेत राज्यातले, ते सपोर्ट करतील या संदर्भात मनसेला? तो त्यांचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. मराठी भाषेसंदर्भात राजकारणही अनेकदा बघायला मिळतंय. मराठी भाषा बघू ना या विषयात कोण येतंय, कोण आपली वोट बँक टिकवण्याचा प्रयत्न करतंय हे येईल. सरकारचे मंत्री म्हणतायत की हिंदी ही राजभाषा आहे. हिंदी ही राज्यभाषा, हिंदी ही एका राज्याची भाषा आहे, राष्ट्रभाषा नाही. आशिष शेलारांनी जे आहे ते सांगितलेलं आहे. त्यांनी असं म्हटलंय की आशिष शेलारांनी असं म्हटलंय की राज ठाकरे यांनी पूर्ण अभ्यास करून बोललं पाहिजे आणि त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आम्ही नॅशनल एज्युकेशन मी याचं उत्तर आधीच दिलंय की नॅशनल एज्युकेशन धोरण, राष्ट्रीय जे काही शिक्षण धोरण तयार केलंय ते म्हणजे ब्रह्मवाक्य नाही. त्याच्यातही चुका होऊ शकतात आणि आपल्या नावाच्या आधी ऍडव्होकेट लागलं म्हणजे आपल्याला सर्व ज्ञान येतं असंही नाही. आता 1ली ते 5वी पासून आताच लागू करण्यात या शैक्षणिक धोरणापासून तर पुस्तकं विकू देणार नाही वगैरे हे पण राज ठाकरे साहेबांनी आवाहन केले. तर तुम्ही त्याला कशा पद्धतीने लागू करा? महाराष्ट्र सैनिक जे राजसाहेब सांगतात ते रस्त्यावर करण्याची तयारी आमची आहे. पण एकनाथ शिंदे अगदी एक दिवस अगोदर त्यांना येऊन भेटून गेले आहेत. सध्या शालेय शिक्षण विभाग जो आहे तो एकनाथ शिंदे म्हणजे यांच्या शिवसेनेकडे आहे. तर या संदर्भात एकनाथ शिंदे यांच्याशी पुन्हा कम्युनिकेशन होणार आहे का, बातचीत होणार आहे का? त्यांच्या पक्षाचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील, आमच्या पक्षाचा निर्णय राजसाहेब घेतात. नाही, पण शालेय शिक्षण मंत्री शिवसेनेचे आहेत. हा, मग ते घेतील ना निर्णय. त्यांचा जो काय निर्णय असेल तो ते घेतील. त्यांच्या पक्षाचं त्यांनी, आम्ही सगळ्यांना आव्हान केलंय, त्यांचा पक्षाचा निर्णय त्यांनी घ्यावा. मात्र या सगळ्यानंतर हिंदी भाषा आणि मराठी भाषेचा वाद निर्माण केला जातो असं म्हणताय. कुठे ना कुठे तुमच्या ज्या ज्या पावलं आहेत त्याला चुकीचा अर्थ निर्माण करण्याचा प्रयत्न बाकीच्या करताच मला वाटतं. नाही, चुकीचा अर्थ काय याच्यात? आम्ही या बाबतीत ठाम आहोत. इथे हिंदीची सक्ती चालू देणार नाही आणि नाही म्हणजे नाही.
संदीप, दुसरा असा प्रश्न आहे की घाटकोपरमध्ये ज्या पद्धतीनं टोकाचा वाद बघायला मिळाला होता मराठी विरुद्ध गुजराती आणि मच्छी मटण खाते है तुम गंदे लोक हो मराठी, अशा संदर्भातला उल्लेख जो आहे तो केलेला बघायला मिळतो आहे. ना मला आता भारतीय जनता पक्ष आणि जे काही समर्थक आहेत त्यांना हाच प्रश्न विचारायचा आहे की आता ते मराठी हिंदू आहेत की नाही आहेत. ओके, 7 दिवसाचा स्थगिती दिलेली आहे, कसं बघता या निर्णयाकडे? ठीक आहे, कोर्टाची प्रोसिजरचा भाग आहे. अजून केंद्र सरकारने त्याचं उत्तर दाखल केलं नाही. उत्तर दाखल होईपर्यंत स्थगिती आहे, ती काय कायमस्वरूपी स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे पुढे काय आहे तर बघूया. एक मिनिट संदीप, शिवसेनेचा हंडा मोर्चा सध्या बीएमसीच्या निवडणुकांच्या तोंडावर सगळीकडे मुंबईमध्ये बघायला मिळत आहे. हंडा मोर्चा प्रत्येक वॉर्डमध्ये जो आहे तो ठाकरे गटातर्फे काढण्यात येत असल्याचं बघायला मिळत आहे. कसं बघता एकूणच, कारण आत्ताच ऑल ऑफ सडन अशा पद्धतीनं मोर्चा आयोजित करण्यात आलेले आहेत. मला असं वाटतं पाण्याची टंचाई होती तिथे टँकरचा जो विषय होता तेव्हा होती, थोडा उशीर झालाय बहुतेक मोर्चा काढायचा. अभी अगर राज्य सरकार 2024 से जो शिक्षा वर्ष होगा उसमें लागू करने जा रही है हिंदी भी, और वो खुद मुख्यमंत्री कह रहे हैं कि एक संपर्क सूत्र की भाषा पूरे देश भर में होनी चाहिए, इसलिए हिंदी का नहीं, केंद्र का है. तो ये हिंदी भाषा होनी चाहिए, डिसाइड करने वाले कौन है? ये किसने अधिकार दिया कि हिंदी संपर्क तमिलनाडु में संपर्क की भाषा हिंदी नहीं हो सकती, महाराष्ट्र में नहीं हो सकती? हर एक, देखिए 1947 के बाद जब भारत को स्वतंत्रता मिली उसके बाद भाषावार प्रांत रचना हुई. हर प्रांत की एक भाषा है और सभी भाषाओं को हमारे कॉन्स्टिट्यूशन ने रिकॉग्नाइज किया है. सिर्फ हिंदी को नहीं किया है, सभी भाषाओं को रिकॉग्नाइज किया है. तो सभी भाषा को समान दर्जा है. तो एक भाषा की सख्ती आप किसी को भी नहीं कर सकते. ये कॉन्स्टिट्यूशन के भी खिलाफ है और नैतिकता के भी खिलाफ है. इसके अलावा राज साहब ये कह रहे हैं कि सभी विरोधी दल साथ में आने की जरूरत है, कहीं ना कहीं उनके आह्वान. देखिए ऐसा है, अगर महाराष्ट्र में ये करोगे, आप तमिलनाडु में ये करोगे, आप कर्नाटक में ये करोगे या आंध्र में, उनकी भाषा है ना. हर राज्य की अपनी भाषा है और उस राज्य में आप हिंदी सख्ती करोगे तो उसका परिणाम सिर्फ महाराष्ट्र में नहीं होगा, पूरे भारत में होगा. और ये आगे देखेंगे. इसको किस तरीके से आप देखते हैं, व्यवहारिक दृष्टि से कितना मुश्किल खड़ा कर सकता है या इसके राजनीतिक मायने ही बहुत ज्यादा है? सबसे नहीं, ये एक मुझे लगता है एक पॉलिसी के तहत किया जा रहा है. लेकिन आप उत्तर प्रदेश में या मध्य प्रदेश में या जो काऊ बेल्ट है, काऊ बेल्ट की भाषा आप सब लोगों को नहीं, उसकी सख्ती सबको नहीं कर सकते. उनकी भाषा उनके राज्य में बोलना मुनासिब भी है, लाजमी भी है और वो ठीक भी है. लेकिन उसकी सख्ती हमारे ऊपर आप थोपोगे तो ये बात हम नहीं मानेंगे. राज साहब कह रहे हैं कि अगर 2024 में अभी जो किताबें आएंगी बुक स्टॉल पे, उन्हें आप जाके रोकेंगे, बेचने नहीं देंगे ताकि मार्केट में नया विद्यार्थियों के हाथ में न पहुंचे. तो इसके लिए भी अभी आपसे मुहिम शुरू कर रहे हैं. इसके लिए बिल्कुल करेंगे. किस तरीके से, वही मनसे की जो हमेशा से आक्रामक मिलती रही, मुझे देखना है कौन दुकानदार, हम बताने के बाद बेचने की कोशिश करेंगे. विपक्ष लगता है साथ में आ पाएगा, क्योंकि बीजेपी तो आक्रामक तरीके से, देखिए, दो पक्ष साथ में, खासकर एकनाथ शिंदे हो या अजित पवार का गुट हो, हमारा ये कहना है, हम इस सख्ती के खिलाफ है. हम किसी भाषा का अपमान नहीं कर रहे, ना किसी भाषा को डिसरिस्पेक्ट कर रहे. हमारा कहना है आप सख्ती नहीं कर सकते, हमारे ऊपर आप दबाव नहीं डाल सकते कि आपको ये भाषा सीखनी पड़ेगी. ये दबाव की राजनीति नहीं चलेगी. हर राज्य की एक भाषा है, वो राज्य में वो भाषा की सख्ती हो सकती है, लेकिन आप दूसरे राज्य की भाषा की सख्ती हमारे ऊपर नहीं कर सकते. जो सरकार के भीतर बैठे हुए दो लोग हैं, खासकर एकनाथ शिंदे की बात में, क्या लगता है उन्होंने दबाव बनाने की जरूरत है, सामने आकर ये बात करने की जरूरत है कि देखिए, उनके पार्टी का निर्णय वो करेंगे, हमारे पार्टी का निर्णय राज साहब करते हैं. इसके अलावा घाटकोपर में जो खासकर विवाद सामने आया सोसाइटी का, कि जिस तरीके से वो खान पान को लेकर उनकी सख्ती चल रही है, जो हमें हिंदुत्व सिखाते हैं या सिखाने की कोशिश कर रहे हैं कि भाई ये हिंदू है, वो भी हिंदू है, आप भी हिंदू हो,
उनको आज पूछो जाके कि अभी जो मराठी आदमियों को जो गंदी बात कही है, क्या वो हिंदू नहीं है? तो हिंदुओं के लिए खड़े रहेंगे या नहीं रहेंगे? इसका जवाब भी उनको देना पड़ेगा। मनसे से किस तरीके से हमारा जो करना है हमने कर दिया। मैं बाकी पार्टियों को ये प्रश्न पूछ रहा हूँ। इसके अलावा ये कि खासकर वक्फ बोर्ड को लेके सुप्रीम कोर्ट ने 2 जो संशोधन थे खासकर उसमें से उस पे रोक लगाई है, मतलब कुछ समय का इंटरिम और ये है। देखिए इंटरिम ऑर्डर है, इस पे कुछ अभी बात करने की जरूरत नहीं है। जब फाइनल ऑर्डर आएगा तभी बात कर सकते हैं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।